मित्रांनो, माझी मैत्रीण बघ, माय फ्रेंड, न्यू फ्रेंड. घाबरत नाही अजिबात, जवळ येते आणि मैत्री पण करते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे करते ब्लॉग सुरू आहे त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मी जात आहे, आपली मी जात आहे. घाम एवढा येतो, एवढा घाम येतो, टिकलीच राहत नाहीये. तसं तर काही एक्स्ट्रा ठेवावीच लागते. 5व्या माळ्यावर लिफ्ट आहे. तुम्हाला अंक दिसत नसते 5व्या माळ्यावर. ये चल चल मन्या, इथं डोकं दिसते. हे बघा, हिचं इथं बाळ आहे छोटंसं, त्याला ओरडते. इथे बाळ आहे, ते घाबरते, ते येत नाही जास्त. ते बघा गाडीची आड आहे, हे पहा. आणि ते घाबरतं, ते येत नाहीये. सो अरे आपला नंबर स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमच्या मनापूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात. चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. मी एक जणाला सोडून आले, अजून एक अंथरुणात आहे, उठली नाहीये. आणि ती आता उठल्याच्या नंतर मग तिला पण वेळ झाला तर ती पण म्हणे चल मम्मी, मग आपण पण लगेच जायचं. आपली परमनंट जॉब आहे आपल्याला. चला, आपला माळा आला, आपलं घर आलं. उठा उठा, चिवताई चिवताई चिवताई, दार उघडा, सकाळ झाली. 9 वाजले. शिक्षक आहेत ना, दुपारची शाळा असते, उशिरा जाणार त्या. पहा, आपल्याला आपण ही बाटली पाण्याची भरूनच ठेवली आहे. प्यायला आपली इथं सतत पाणी लागतं. चावी ठेवते बाई दरवाजात. आता एकदम मस्त फक्कड असा चहा करायचा आपल्याला. पण हे पहा कसं आहे, आता आवरायचं तर काय काम आहे. ह्याच्यामध्ये आईस जमा झालेला आहे, तर ह्या पाण्यामध्ये बाटलीमध्ये टाकणार आहे मी. आपली पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. सकाळ सकाळ उशिरा उठते, 5ला उठले. इथे 5ला उठले की मग 9 वाजतात. कारण का बाकीचं पण येतं. 9 नाही वाजले मला ना, पूजा उठायला 8 वाजले बघा बरोबर. 5:30 वाजले उठता 5:30 8 वाजले उठतं. चला, हे बंदच आहे, नको आपल्याला इथं काय कामावरले. आणि इकडे बघू शकता राईट मला. एका हाताने मोबाईल पकडायचा, एका हाताने हँड वॉश करते. कॅटला हात लावला ना खाली, चुकून पुन्हा अजून काहीतरी. काम असेल तरच लाईटी चालू करायच्या, आपलं काम झालं की लाईटी बंद करायच्या. फक्त वाईट कपडे माझे धुवून टाकलेले लॅगी आणि दुपट्टा, कारण का ते मशीनमध्ये सगळ्या कपड्यात पांढरे कपडे मी हातानेच धुते. अरे बापरे, आता काहीतरी मस्त चहा वगैरे, कपडे भांडे वगैरे करते, घरामध्ये आवडते जरा. इकडे भयंकर उन्हाळा वाटतो, बाहेर गेल्यावर नको वाटतं. सगळं
रस्त्यावर सगळी गर्मी. मग कुठतरी ना पटकन थोडंसं दुकानात जावंसं वाटतं, पटकन दुकानामध्ये शॉपमध्ये घुसायचं. प्रत्येक शॉपमध्ये यायची, प्रत्येक शॉपमध्ये छोटं जरी असेल ना, स्टेशनरी असेल तरी ए सी, सलून असो तरी काही असो छोटं तरी त्याच्यामध्ये ए सी असतो. आता ही आपली गॅलरी एवढी बसते ना, एवढ्या याच्यात पण ए सी. मग म्हणून सगळ्या रस्त्यावर गरम. बाबा मी म्हटलं मी जर अशी राहिले ना, तर मी म्हटलं शुभम कसं काय रे, मी मरून जाईल बाबा, काहीतरी कर बाबा, जा काहीतरी आण. थंड थंड पाण्याची बाटली आणली आणि अशी थंड पाण्याची बाटली आणली, सपासप तोंडावर मारून घेतलं पाणी असं, तर मला जरा बरं वाटलं. आणि नंतर मग ती हवा लागली ना ट्रेनमध्ये, मग अजून छान वाटलं जरा, ते ओलं आणि परत हवा. आणि देवा सर हां सर्दी नको. हा कठीण आहे आणि तुम्हाला सांगू का, ज्या महिला असो किंवा पुरुष दोन्ही पण ट्रॅव्हलिंगचं सर्व्हिस करतात ना, ट्रेनने जाणं येणं, बाबा त्यांना मानाचा सॅल्यूट. अहो त्या ट्रेनमध्ये अशा गर्दीमध्ये आपण उभं राहिलो ना, आपण असं तरंगतो. एवढी गर्दी असते ना, पायसुद्धा जमिनीला ठेवत नाही. कधी कधी मी पण अनुभवलं आहे, असं एक काळ होता, आपण पण ह्यातनं गेलोत बरं का काही. पण असं आता हे सगळं ह्यापासून आपण लांब होतं म्हणून ते आपल्याला डिफिकल्ट वाटतं. पण जे करतात त्यांना इझिली आहे, पर्याय नाही ना. आणि सगळ्यात मोठा जो देवधर्म आहे, पूजा आहे, ते म्हणजे काम आहे. ते सुरळीत असेल की सगळं सुरळीत चालतं, ही खरी गोष्ट आहे. आणि करावंच लागतं काम. पण खरंच ती माझी मैत्रीण पण म्हणाली, मीरा कसे गं हे लोक रोज जातात. खरंच अगं त्या. आणि खूप छान जे असतात ना, ज्या महिला असतात ना, असं ट्रेनने जाणाऱ्या, धावपळ करणाऱ्या, बसने का असो किंवा असं धावपळ करून कामाला जाणाऱ्या, बाहेर जॉबसाठी म्हणा, काही असं जे असेल त्यांचं ते करणारे. आणि समजा घरात जर एक करणी जर व्यक्ती घरात कोण राहत असेल ना, तर तिने ना खरंच त्यांच्या वाटेला काही संध्याकाळचं तरी काम येऊ देऊ नये, असं मला वाटतं. आणि जेवढं होईल तेवढं सकाळी सुद्धा करण्याचा प्रयत्न करावा. सुट्टी तर त्या करतातच, अरे खूप कठीण आहे. चला तर मग मित्रांनो, मी मीरात आहे, तुमची रजा घेणार आहे बघ, इथेच थांबआहे. पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.